उद्धव ठाकरेंची शिवसेना महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढणार. संजय राऊतांनी केली घोषणा. नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आम्हाला स्वबळ आजमावायचंय असं दिलं कारण. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावरती फडणवीसांचं सूचक विधान. भाजप राजकारणातील बिघडलेलं वातावरण सुधारणार असेल तर आम्ही बघू. संजय राऊतांचं वक्तव्य. तर राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं असं म्हणत दिले सूचक संकेत. धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी मोर्चा निघणार. विष्णू चाटेची खंडणी प्रकरणाच्या सोबतच आता हत्या प्रकरणाची सुद्धा चौकशी होणार. कस्टडी घेण्यासाठी विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करणार. वाल्मिक कराडच्या नंतर आता मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत. सुशीलने मॅनेजरच्या घरामध्ये शिरून पिस्तुलीचा धाक दाखवून लूट केल्याची तक्रार. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा छापेमारी सुरू. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. मुद्देमालाची जप्ती. भाईंदरमधील कॅशियर आणि मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची 1433 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त. मराठवाड्यातील 4 लाख ठेवीदारांना गंडा. राष्ट्रवादीचे मंत्री पुन्हा भरवणार जनता दरबार. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये दर मंगळवार, बुधवार, गुरुवारी सोडवणार जनतेच्या समस्या. गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन खरेदी करणार म्हशीचं दूध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.